नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा लाँग व्हिडिओ घेऊन आले. काही कारणांमुळे मला इतके दिवस व्हिडिओ पोस्ट करता आले नव्हते, पण आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत बोलताना खरंच खूप छान वाटते. आज खूप दिवसांनी व्लॉग करते, त्यामुळे मलाही थोडी एक्साइटमेंट आहे. तर चला मग जास्त वेळ न घालवता आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर इथे ना सकाळी सगळ्यात आधी रात्री जी भांडी धुवून ठेवलेली होती ना, ती पाणी नितळण्यासाठी ठेवली होती. आता सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी ती भांडी कपाटाला लावून घेतली, म्हणजे पुन्हा स्वयंपाक करताना सगळी भांडी पटपट सापडतात ना. आणि त्यानंतर लगेच दूध आलं होतं ना, तर दूध घेतलं आणि दूध तापण्यासाठी ठेवलं आणि त्यानंतर देवपूजेला लागलेली होते इथं. आणि मी कुठलंही काम करताना मध्ये शारीरिक लुडबुड होणार नाही असं कधीच होत नाही. तर इथं देवपूजा करत आहे तर ती पुढे 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 इथं येऊन बसतच होती. आणि याच्या आधी असं पण होत होते की शार्वी ना मी कॅमेरा लावून ठेवते आणि शार्वी कॅमेरा घेऊन पळून जाते, असं खूप वेळा झालेलं होतं. त्यामुळे बरेच शूट असं राहिले होते निम्म्यातच. तर इथे ना माझी देवपूजा चालू होती. आणि मला ना शार्वीची इतकी सवय झाली ना की शार्वी नसली ना मलाही शूट करू वाटत नाही, म्हणजे शूट करायचा मूडच होत नाही. शार्वी जवळ असली ना की मलाही शूट करण्याची एक्साइटमेंट राहते. देवबाप्पा कर, देवबाप्पा ठीक आहे, देवबाप्पा कर, देवबाप्पा मुजरा, स्वामींना मुजरा कर, मुजरा कर, स्वामींना कसं करायचं, मुजरा कर, खाली मुजरा कर बघू कसं, मुजरा कर बघू कसं मुजरा कर की, मुजरा कर की सन्या, कसं करायचं सांग स्वामींना मुजरा कसा करायचा, असं खाली वाकायचं, जेव्हा देवबाप्पा कर, देवबाप्पा कर, देवबाप्पा, असं करायचं, अशी करायचं मुजरा. तर इथे ना माझी देवपूजा झाली आणि आता शार्वीला ना कोणती गोष्ट शिकवली ना ती पटकन शिकते. आणि हे सगळं बघून ना खरंच खूप छान वाटतं. म्हणजे ती किती लहान आहे आणि मी तिला मुजरा करायला शिकवला तर ती लगेच शिकली की मुजरा कसा करायचा स्वामींना, आणि ती लक्षात ठेवते. तिला जेव्हा आपण म्हटलं ना की स्वामींना मुजरा कर, ती पटकन करून दाखवते. तर त्यानंतर मी तुळशीला पाणी घातलं आणि चहा बनवला. आणि त्यानंतर मी आणि शार्वी चहा घेत होतो. शार्वीला चहा बिस्किट वगैरे चारलं. आणि इथे ना मी तिच्या पप्पांना व्हिडिओ कॉल करत होते, पण तिचे पप्पा काही व्हिडिओ कॉल उचलतच नव्हते. तर त्यामुळे मी तिच्या मावशीला व्हिडिओ कॉल केला आणि इथे तिच्या मावशीसोबत तिचं बोलणं चालू होतं. आणि शार्वीला आता व्हिडिओ कॉलची पप्पामुळे तिची इतकी सवय झालेली आहे ना की तिला रोज सकाळी व्हिडिओ कॉल नाही केला ना तर ती रडतच बसलेली असते. तर त्यामुळे पप्पा कॉल उचलत नव्हते, म्हणून मला इथं तिच्या मावशीला कॉल करावा लागला. बोल ना गं पिल्लूला, हॅलो. खावा मावला खावान, मला खावान, माव काय, मावनं काय खाऊ आणलं पिल्लूला फिरायला गेल्यावर, स्ट्रॉबेरी आणली का, स्ट्रॉबेरी आण मग आमच्या पिल्लूला स्ट्रॉबेरी आणली का, मावाला विचार, स्ट्रॉबेरी आणली मला. तिला माहितीये माव काय विचार नाही करत म्हणून बाबा. मावला माझा आता काय सुद्धा विचार नाही होते. तर यानंतर शार्वीला मी अंघोळ घातली आणि शार्वी इथं मस्त अशी झोपलेली होती. तर एका दृष्टीने असं वाटत होतं की ही झोपली आता पटपट कामं करायला मोकळं, आणि दुसरीकडे असं वाटत होते की आता ही झोपली आता करमणार नाही मला. तर म्हटलं आता झोपले तर पटकन कामं करून घ्यावं. तर सगळ्यात आधी इथं मी स्वयंपाक करायला घेतला. तर इथं चपात्या वगैरे बनवून घेतल्या, त्याच्यानंतर भाजी पण बनवून घेतली. आणि मग लगेच भांडे वगैरे धुवून घेतले, कारण शार्वी एकदा उठली की नंतर हे काहीच कामं करू देत नाही. आणि हे सगळं खालीच असतं ना आता, तर त्यामुळे शार्वी पटकन सगळं ओढून घेते ना. तर म्हटलं आधी ती उठायच्या आधी पटकन बनवून घ्यावं स्वयंपाक वगैरे. तर इथे ना माझी सगळी कामं झालेली होते, फक्त कपडेच धुवायचे राहिलेले होते आणि शार्वी पण उठलेली होती ना. तर इथं शार्वीची बघा, मी कोणतं मगाशीच म्हटलेलं होतं ना, मी कोणतं काम करत असले आणि शार्वीची मध्ये लुडबुड नाही असं कधी होतच नाही.
तर इथं मी कपडे धुत होते आणि शार्वीची पण मध्ये मध्येच लुडबुड चालू होते. मी धुतलेले कपडे तर मी त्यातच टाकत होती ती, त्यामुळे तिला ओरडत पण होते आणि इथं काम माझं चाललेलं होतं. तर इथे पटकन सगळे कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपडे इथं वाळायला सुकत टाकत होते मी. आणि शार्वी पण आता रडत होती कारण तिला भूक लागलेली होती म्हणून. इथं कपडे वाळत टाकले आणि लगेच वरती आलो आणि मी आणि शार्वी इथं जेवण करायला बसलेलो होतो. तर इथे बघा, शार्वीला डाळिंब आवडतात म्हणून तिच्या काकांनी तिला डाळिंब आणलेले होते आणि ही सारखं तर डाळिंबासोबतच खेळत होती सकाळपासून. काय आहे डाळिंब आणि इकडे आपण सोलून खाऊ. आण तुला खायचं डाळिंब, डाळिंब खायचं, आण आण. तर इथे ना मी तिला डाळिंब सोलून दिलं आणि तिने मस्त असं डाळिंब खात होती. तर असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.